सारखी दिसणारी तारा, तुझी आराध्या नाही तारा आहे, हुबेहूब आराध्यासारखी दिसणारी तारा. आराध्यासारखी दिसते ना, म्हणून तुला सांभाळायला, तुझी काळजी घ्यायला या घरात आले होते मी. माझा दुसरा काही उद्देश नव्हता, पण कधी नकळत तुझ्या प्रेमात पडत गेले, कळलंच नाही. तू आराध्या म्हणून माझ्यावर प्रेम करत होतास, अजूनही करतोयस, आणि मी तारा म्हणून तुझ्यावर. आणि आता मी माझ्या आयुष्याचा तुझ्याशिवाय विचारच नाही करू शकत. श्रेयस, विचारही नाही करू शकत. मला दिसतं नेहमी तुझ्या डोळ्यात तुला तुझ्या आराध्याला जवळ घ्यायचंय, तिच्यावर प्रेम करायचंय. पण मी कसं फसवू तुला, सांग ना, कसं फसवू? इतके दिवस तू आजारी होतास म्हणून मी तुझी काळजी घेत होते, तुला सांभाळत होते, तुझ्या मनावर फुंकर घालत होते. पण आता तू बरा झालाय श्रेयस. आता मी आराध्या म्हणून तुझ्याजवळ कशी येऊ, सांग ना. माझी आराध्या ही ओळख जरी खोटी असली ना श्रेयस, तरी माझं तुझ्यावरचं प्रेम खरं आहे. आता तू ठरव, तुला तारा म्हणून मला आपलं म्हणायचंय की नाही. पण ऑफिसला मी हा असा गेलो आणि असा परत आलो, बघ तू. श्रेयस, मला बोलायचंय तुझ्याशी. श्रेयस, म्हणजे तू इथे नव्हताच. काय एवढी शांतता का पसरली? काही घडलंय का? काय नाही रे श्रेयस, जे घडून गेलंय ना त्याचे पडसाद उमटणारच सगळ्यांच्या मनामध्ये, है की नाही? आणि हे सोपं नाहीये पचायला. त्यामुळे मला काय वाटतं की थोडासा तणाव राहणारच, जाईल हळूहळू तणाव. आपण प्रयत्नपूर्वक तो तणाव घालूया. बरं श्रेयस, तू नाश्ता करून घे बरं, आपल्याला ऑफिसला निघायला. मला आधी सांग, आजी कशी आहे? ओके आहे का ती? अरे हो श्रेयस, आई ऐकतच नव्हत्या. त्यांना मी जबरदस्तीने आराम करायला सांगितला. आत्ता कुठे झोप लागली आणि मी इथे आलो. बरं सर. आत्या, बसा. मामा, ऑफिस मधला अजेंडा? अरे श्रेयस, आजचा दिवस आपला खूप बिझी आहे बरं का? हो, मला थोडं लवकर यायचं होतं घरी. लवकर यायचंय? काही विशेष? आराध्याला प्रॉमिस केलंय तसं, मग यायलाच हवं ना. ऐसा आहे क्या? एक काम कर श्रेयस, अर्धा दिवस कशाला, तू पूर्णच दिवस घे ना. आजची सगळी कामं आपण रद्द करून टाकूया. तसंही श्रेयस, तुमची 6 महिने खूप कठीण गेले रे, म्हणजे तुझ्यापेक्षा आराध्याचे.
तिलाही जरा रिलॅक्सची गरज आहे. तुम्ही इथे जवळपास कुठेतरी फिरून या ना, तुलाही बरं वाटेल तिलाही बरं वाटेल, है की नाही? अगदी बरोबर बोलतोयस तू संजय. श्रेयस, तू घे ना सुट्टी, छान एन्जॉय कर. मी आहे ना ऑफिस सांभाळायला. मामा, आजचा काय प्रोग्राम आहे तो सगळा मला सांगा, आपण मिळून हँडल करू. नाही, नको. मामा, काम टाळून यायची गरज नाही. श्रेयसला कामाचा ताण नको म्हणून म्हणाले की जमलं तर जरा लवकर ये. हो का? मग उशिरापर्यंतच काम करतो ना, पहाटेपर्यंत करतो, पहाटे येतो घरी. श्रेयस, तू पण ना ठोकालाच पोहोचतोस. आपलं असंच आहे, खाणार तर तुपाशी नाही तर उपाशी. बरं बरं, ठीक आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की उरकलंच काम तुझं तर ये लवकर. शेवटी काय, काम महत्वाचं. ओके ओके, जो हुकुम राणी सरकार. तुम्हा दोघांना असं बोलताना पाहून किती छान वाटतंय. असाच प्रेमाने संसार करा. थांबा, मी दृष्ट काढते तुमची. आल्या गेल्याची, भूताखेतांची, रस्त्यावरच्या लोकांची, घरातल्या लोकांची, सगळ्यांच्या डोळ्यात मीठमोहऱ्या पडो. तुमच्या प्रेमाला कुणाचीही नजर न लागो. अमंगळ ते जळून जाओ आणि तुमच्या पदरात सुखच सुख येऊ. येऊ. चल मामा, निघायचं ना? हो, लवकर निघालो तर लवकर परत येईन. चल चल, आलोच. किती प्रेमाने वागतोयस तू श्रेयस, पण मला खूप त्रास होतोय त्याचा. कारण तुला सत्य माहित नाहीये की मी आराध्या नसून तारा आहे. पुन्हा एकदा योग्य वेळ आणि धीर एकवटून तुला हे सत्य काहीही करून सांगायचंय.